नांदेड जिल्हा केळी व हळदीसाठी प्रसिद्ध आहे। याच दोन शेतमालांचे महत्त्व लक्षात घेऊन निलेश देशमुख यांनी बारड येथे शीतलादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची उभारणी केली। जिल्ह्यातील केळी व हळद उत्पादकांचे संघटन त्यातून केले। इराण, इराकसह दुबईत निलेश देशमुख यांची केळी व हळद पाठवली जाते। देशांतर्गत भेडसावणाऱ्या दरांची समस्या लक्षात घेऊन त्यांना निर्यातक्षम दर मिळतील असा निलेश देशमुख यांनी विचार केलाय। त्यातून केळी व हळद कुंडाची आखाती देशात निर्यात सुरू करून मागील 2 वर्षात 8 कोटींच्या उलाढालीपर्यंतचा यशस्वी पल्ला कंपनीने गाठला आहे। जिल्ह्यातील मुदखेड, अर्धापूर, नांदेड व भोकर तालुक्यात मिळून 18 ते 20 हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे। तरीही या भागात कोल्ड स्टोरेज सारख्या पायाभूत सुविधा नाहीत, तर घरबसल्या प्रक्रिया करणारा एकही उद्योग नाही। मोठ्या शहरातील व्यापारी या ठिकाणी येण्यास उत्सुक नसतात, त्यामुळे केळी खरेदी करणाऱ्यांना व्यापारी मध्यस्थांच्या हातात खरेदी व दरांच्या दोऱ्या असतात। अनेक वेळा फसवणुकीचे धोके असताना सुद्धा अशा वेळी मुदखेड तालुक्यातील बारड येथील निलेश देशमुख यांनी पुढाकार घेतलाय। आपल्या कंपनीच्या माध्यमातून केळी व हळद कुंडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रास्त शाश्वत दर मिळावा या हेतूनेच जानेवारी 2020 मध्ये निलेश देशमुख यांनी शीतलादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे। केळी व हळद कुंड निर्यात करणे त्यांच्या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट होते। त्या दृष्टीने प्रयत्न त्यांनी सुरू केले। त्यांना जागेवरच चांगला दर मिळू लागलाय। शीतलादेवीने शेतकऱ्यांकडून केळी घेण्यासाठीची कृती पद्धती व मनुष्यबळ तयार, यातूनच अनेक गरजू लोकांच्या हाताला काम मिळालंय। निर्यातक्षम केळीची बांधावर खरेदी करून निर्जुतीकरण प्रक्रिया करून मुंबई येथील JNPT बंदराकडे केळीची वाहतूक केली जाते। नांदेड जिल्ह्यात सुमारे 500 शेतकरी या कंपनीचे सभासद आहेत। 10 संचालक आहेत। सुमारे 200 ते 300 हळद उत्पादनाकडून हळद तर कंपनी सदस्यासह अन्य अशा सुमारे 1000 शेतकऱ्यांकडून केळी खरेदी केली जाते। बाजारभावापेक्षा त्याच 10 ते 15% दर अधिक देण्यात येतो, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे। नमस्कार, मी निलेश देशमुख बारडकर, बारड येथील शेतकरी असून तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड आहे। सुरुवातीला आम्ही जेव्हा शेती करायचो त्यावेळेला इथल्या विक्री व्यवस्थापनाबद्दल काही आम्हाला अडचणी आणि त्यामधून होणारं शेतकऱ्यांचं नुकसान हे प्रकर्षानं जाणवत होतं। म्हणून साधारणतः आम्ही 2013 मध्ये केळी नॉर्थ साईडला, उत्तर भारतामध्ये केळी पाठवायला सुरुवात केली। सुरुवातीला आम्ही आखाती देशामध्ये इराण, इराक, दुबई या ठिकाणी, कतार असेल या ठिकाणी आम्ही केळी पाठवायला सुरुवात केली। आणि सुरुवातीला आम्ही ज्यावेळेला काम करायचो त्यावेळेला थर्ड पार्टी एजन्सी जशा कंपन्या असतील मल्टीनॅशनल, त्यांना आम्ही सर्व माल पॅकिंग करून JNPT मुंबईपर्यंत पाठवायची व्यवस्था करायचो। त्यानंतर तिथल्या काही बायरशी आमचा संपर्क झाला आणि त्यानंतर आम्ही या भागातून आम्ही स्वतः आमच्या कंपनीमार्फत केळीची निर्यात करायला सुरुवात केली। साधारणतः आपण जर निर्यातीचा जर विचार केला तर जे आपलं डोमेस्टिक मार्केट इथलं उत्तर भारतामधलं जे केळीचं मार्केट असते त्यापेक्षा निश्चितपणे 150 ते 200 रुपये जास्त दराने या ठिकाणी आपण केळी खरेदी करून आखाती देशामध्ये पाठवत असतो। खरं तर शेतकऱ्यांना काही पिकत नाही किंवा पुरत नाही असं जे आपण म्हणतो त्याला प्रामुख्यानं इथली बाजारपेठ आणि जे शेतीला उत्पन्नाला मिळणारा जो भाव आहे हा प्रकर्षानं खूपच उत्पादन शुल्कापेक्षा कमी आहे। पण यातच जर आपण पुढचा जर विचार करून जर क्वालिटी काढायला सुरुवात केला, क्वांटिटी, आपण आता क्वांटिटीवर लक्ष देतो, क्वांटिटीच्या ऐवजी जर आपण क्वालिटीवर जर भर दिला तर निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना चांगले दिवस पाहायला मिळणार आहे। आखाती देशामध्ये साधारणतः आपण जर विचार केला तर
पर डे आपण जर विचार केला नांदेड जिल्ह्यामधनं 4 महिन्याचं सीझन असते. या सीझनमध्ये 100 ते 150 टन मेट्रिक टन हा दररोज माल बाहेर देशामध्ये जात असतो. पूर्वी मी शेती करायचो. शेती करत असताना इथल्या जे केळीचे आम्ही परंपरागत शेतकरी होतो आणि केळीचा जेव्हा आम्ही विक्री करायचो तेव्हा इथल्या काही ज्या काही हे आहेत प्रक्रिया आहेत किंवा व्यापाऱ्यांकडनं खरेदी करताना ज्या काही शेतकऱ्यांच्या लूट व्हायची त्यातनं आम्ही स्वतः विक्री व्यवस्थापन करायचं ठरवलं आणि त्या माध्यमातून आम्ही या व्यवसायाकडे वळलो. तर आखाती देशामध्ये आपण जे आता आपली जी हळद जाते ती हळकुंडाच्या स्वरूपात त्या ठिकाणी जात असते. तिथं हळकुंडाला चांगली मागणी आहे आणि हळकुंड गेल्यानंतर तिथे प्रक्रिया करून पावडर करून त्या ठिकाणी विक्री केली जाते. परंतु आपण ज्यावेळेस या ठिकाणावरनं निर्यात करतो, नांदेडवरनं असो किंवा या परिसरातनं असो, निर्यात करत असताना ग्रेडिंग करणं फार महत्त्वाचं असते. कारण याच्या आखाती देशामध्ये जी आपण हळद निर्यात करतो ती गुड ग्रेड या नावाने निर्यात करतो. म्हणजे त्याचे स्पेसिफिकेशन्स, त्याचे नॉर्म्स जे असतात ते साधारणतः 1.5 ते 2 इंच आपली शेंग जी असते हळदीची ती लांब असली पाहिजे आणि त्याची तोड चांगली, जे केशरी कलर म्हणतो आपण, तशा प्रकारे त्यांचं एक तोड असली पाहिजे आणि कुरकुमींचं पर्सेंटेज हे 1.5 ते 2.5 ते 3% कुरकुमीन पर्सेंटेज असलं पाहिजे. तेच जर आपण बांगलादेशचा जर विचार केला तर त्या ठिकाणी FAQ क्वालिटी चालते. म्हणजे त्याहीपेक्षा थोडंसं लो क्वालिटीची जरी हळद असेल तरी ते बांगलादेशमध्ये विक्री केली जाते. त्या ठिकाणी पर्यायानं रेट आखाती देशापेक्षा थोडासा कमी पाहायला मिळतो. आणि तिसरं जे आपण एक्सपोर्ट करतो ते असते युरो क्वालिटी. म्हणजे युरोपियन देशामध्ये जर पाठवत असताना तिथं आपल्याला रेसिड्यू फ्री माल पाठवावा लागतो. त्या ठिकाणी केमिकल्स त्यामध्ये काही केमिकल घटक आहेत का याची चाचणी करूनच पुढील प्रक्रिया केली जाते. आमचंच बारडमध्ये जे सध्या आमच्या शीतलादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जे आम्ही युनिट साधारणतः शेवटच्या टप्प्यात आहे आमचं काम, त्यामध्ये शिजवणी यंत्र आम्ही स्वतःचे कंपनीमार्फत त्या ठिकाणी ठेवले. म्हणजे शेतकऱ्यांनी कच्चा माल आमच्याकडे घेऊन यायचा, त्यानंतर शिजवणी करायचा आणि त्याच्यानंतर ड्रायरच्या स्वरूपानं त्याचं वाळवणी जे म्हणतो आपण, जे उन्हामध्ये वाळवून हे करण्यासाठी, वाळवण्यासाठी 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागायचा. ते आता 1 ते 2 दिवसामध्ये ड्रायरच्या स्वरूपातून त्याचं वाळवणी झाल्यानंतर त्याची ग्रेडिंग करून पॅकिंग आणि त्यानंतर जे सी ग्रेडचा माल राहतो त्याचं पावडर करण्याचं सुद्धा आम्ही युनिट बारड येथे चालू करतो. या प्रक्रियेमधनं किंवा हे जे आपण प्रोसेसिंग युनिट चालू करत आहे त्यामधनं शेतकऱ्यांना तर याचा लाभ होईलच, पण त्याहीपेक्षा आमच्या भागातील परिसरातील 200 ते 300 मजूर या ठिकाणी रोजगार त्यांना उपलब्ध होत आहे, याचाही आम्हाला मनापासून आनंद आहे. आता या वर्षीचा आपण पर्जन्यमान पाहिलं किंवा इसापूर डॅम असेल आमच्या भागामध्ये जो येत असेल, त्या अनुषंगाने बागायतीचं प्रमाण या क्षेत्रामध्ये, या भागामध्ये भरपूर आहे. याही माध्यमातून मी पुढे चालून तर असं म्हणेल की क्षेत्र वाढण्यापेक्षा क्षेत्र तर ऑटोमॅटिक वाढतच जाईल. कारण कुठेही नफा दिसल्यानंतर शेतकरी त्याकडं आपसुकच त्या ठिकाणी धावत असतो. परंतु त्याहीपेक्षा मी आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. केळी जर आपल्याला निर्यात करायची असेल जास्तीत जास्त तर केळीची क्वालिटी निर्यातक्षम काढणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्यावर फ्रूट केअर जे आता साधारणतः 20 ते 25% या भागातील शेतकरी करत आहेत त्याचं प्रमाण वाढून ते 80 ते 90% गेलं पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. की परंपरागत केळीचा जो भाग आहे, आता आपण सांगितलं की अर्धापूर तालुका असेल, मुदखेड असेल किंवा नांदेड तालुका असेल, या भागामध्ये परंपरागत 30 ते 40 वर्षापासून सातत्याने केळी घेण्यात येते. परंतु आम्ही असं पाहिलं की ज्या ठिकाणी नवीन भागामध्ये केळीची लागवड होते त्या ठिकाणची गुणवत्ता ही पारंपरिक जमिनीपेक्षाही, ज्या ठिकाणी केळी घेतल्या जाते त्याच्यापेक्षाही निश्चितच 2 ते 3 पट जास्त गुणवत्ता त्या ठिकाणी बघायला मिळते. म्हणून आमचं असाही कल राहील की जास्तीत जास्त नवीन क्षेत्रामध्ये आणि नवीन शेतकऱ्यांनी सुद्धा लागवड करावी. यासाठी आम्ही छोटे मोठे सेमिनार किंवा त्या ठिकाणी आम्ही